आज आम्ही तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील नेहरू झू पार्क येथे भेट दिली। सुमारे 150 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात हे झू पार्क आहे। खूप प्रसिद्ध असलेल्या या संग्रहालयाला पाहण्याचा योग आला। 50 रुपये प्रवेश फी घेऊन आम्ही आत प्रवेश केला। रंगीबेरंगी फुलझाडे, मोठमोठी झाडे, हिरवेगार परिसर मन मोहून घेत होते। या संग्रहात प्रथम बघायला मिळते ते विविध प्रकारचे माकडे, हा बिबट आहे, असे अनेक बिबट या ठिकाणी पाहायला मिळेल। सकाळची वेळ असल्यामुळे कोवळा ऊन खाण्यासाठी हे प्राणी बाहेर येऊन बसलेले होते। अरे हा तर पांढरा वाघ। मी पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचा पट्टेदार वाघ बघितला। या 2 वाघाची जोडी सकाळच्या कोवळ्या उन्हात मस्तपैकी खेळ खेळत होते। आमची मैत्री तुटायची नाही असा हा जणू काही संदेश देत होते। हा आहे तळस, पण हा तळस आपल्या घराच्या बाहेर काही आलेला नाही। जमेल तेवढं त्याचं दर्शन घेता येईल तेवढं आम्ही घेतलं। हा आहे रानकुत्रा। हा कडपाने राहणारा हा वन्यप्राणी आहे। हा आहे बिबट। हा बिबट तसा हुशार आणि भित्रा प्राणी सुद्धा आहे। या ठिकाणी एकाच पिंजऱ्यात 2 बिबट पाहायला मिळाले। रोज त्याचे 30-40 किलोमीटर फिरायला लागतं ना। आमच्या समोर जणू काही ते परेड करताय की काय अशा तोऱ्यात ते चालत होते। चाल होती जायची हो, हिंडत वगैरे पण त्याचं लक्ष होते पण हा आहे तळस। मस्तपैकी मनमुरादपणे आहे हा खेळ खेळत आहे। हा तळस सुद्धा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। हा आहे पानघोडा। पहिल्यांदाच हा पानघोडा पाहायला मिळाला। ज्याला बघून जसं पानबोडी बघितल्याचा हा भास होत होता। हा आहे गेंडा। अवाढव्य शरीर, या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी इथं पाहायला मिळतात। बगळे, गिधाड, मोर, इग्लू असे विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी आहेत। हा इग्लू तर भयानक मोठा पक्षी आहे। अरे हे चितळ, काळवीट, सांबर, हे या ठिकाणी फिरत दिसत असले तरी हे क्षेत्र यांच्यासाठी फार कमीच आहे। परंतु नेहरू झू पार्कने या ठिकाणी या वन्यप्राण्याचं संरक्षण व्यवस्थितपणे केल्याचे मात्र या ठिकाणी दिसून आले। त्यांची देखभाल चांगल्या रीतीने घेत असताना दिसून आले। जिराफ सुद्धा पहिल्यांदाच बघितला। त्याच्या शरीरावर असलेले आकर्षक असं त्याची कातडी मन मोहून घेत होते। हे फुलपाखरू उद्यान
या समोर गेल्यानंतर तलावाच्या बाजूलाच ह्या मगरी बाहेर आलेल्या होत्या. कोवड्या उन्हात ऊन खाण्यासाठी हे मगरी बाहेर आलेल्या होत्या. हे आहे सापाचं संग्रहालय. या ठिकाणी विविध प्रजातीचे साप पाहायला मिळतात. यात साप, नागसाप, घोणस, आपल्या ग्रामीण भागात वेला साप म्हणतो तो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा या विविध एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे वन्य प्राणी, पक्षी, फुलपाखरे बघण्यासाठी या झू पार्कला अवश्य भेट दिली पाहिजे. लहान विद्यार्थी असेल किंवा मोठी माणसांना सुद्धा या ठिकाणी या झू पार्कचा आनंद व्यवस्थितपणे घेता येईल आणि पर्यावरणाच्या बाबतीतलं आपल्याला ज्ञानसुद्धा मिळतं. हा याला म्हणतात वेला साहेब. हे धामन बाहेर कपूर राहिले इथं पण